बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच शहरामधील स्टेट बँक चौक इथे सावित्रीबाईंचा पुतळा उभा केल्याचं आढळून आलं। या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन सुद्धा करण्यात आलं। ही वार्ता नगरपालिका प्रशासनाला कळताच खळबळ माजली। पुतळा बसवण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचं कारण देत नगर परिषद प्रशासनाने पोलीस शुक्रवारी रात्रीच पुतळा हटवण्याची मोहीम हाती घेतली। मात्र यामुळे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट पाहायला मिळाली। सावित्री आईचा पुतळा हा उचलण्यात येत आहे। उद्या 3 जानेवारी आहे। असे यवतमाळमध्ये कित्येक पुतळे बसलेले आहे की ज्याची मान्यता नाहीये। आमच्या जवळ परवानगी आहेत, संपूर्ण कागदपत्र आहेत, नगर परिषदेची परवानगी आहे, पोलीस स्टेशनची परवानगी आहे, पीडब्ल्यूडीची परवानगी आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी आहे, ट्रॅफिक आरटीओची परवानगी आहे। आमच्या जवळ ह्या सर्व परवानगी आहेत आणि या जागेवर पुतळा बसवण्यासाठी सर्व परवानगी दिलेली आहे। 12 वर्षापासून आम्ही या जागेवर पुतळा बसवण्यासाठी लढा देऊन राहिलेलो। ही तानेशाही आहे। तुम्ही अधिकारी जनतेचे आहात, तुम्ही उमेदवार जनतेचे आहात, जनतेने निवडून दिलेला आहे आणि एक सावित्रीचा पुतळा तुम्हाला सहन होत नाहीये।